पण पाहणी तुम्ही केलेली आहे आणि अनेक दिवसांपासून तर इथला प्रलंबित प्रश्न होता. काय नेमकी सूचना केली? मी आमदार झाल्यापासून दर आठवड्याला मतदारसंघामधील हायवेची पाहणी करतो. दर 15 दिवसांनी पाहणी करतो आणि दर 7 दिवसांनी या संदर्भात बैठक घेतो. त्या दर वेळीच्या कार्यक्रमाने ही बैठक मी घेतली आहे. आज राजन साळवी सुद्धा पक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा मतदारसंघामध्ये आले. त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही उपस्थित होता. खेळीमेळीचं वातावरण शिवसेनेत दिसतंय. राजन साळवी साहेबांनी 13 तारीखला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई ठाण्याला प्रवेश केला. त्याच्यानंतर ते आज पहिल्यांदाच मतदारसंघात आले. त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं. भविष्यामध्ये आम्हाला एकत्रितपणे काम करायचं आहे, हा संदेश लोकांपर्यंत जाणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. ज्या पद्धतीनं टायगरचा टप्पा या ठिकाणी पाहायला मिळाला, पूर्ण राजापूरमधून उद्धव ठाकरे गटाची संजय समर्थक होते ते खालसा आलेले पाहायला मिळाले. तर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कुठेतरी या ठिकाणी 1 तारखेला संजय राऊतांचा दौरा होतोय, काय सांगाल? माननीय संजय राऊत साहेब हे ज्येष्ठ शिवसेना उभाटाचे नेते आहेत. त्यांचं लांजा राजापूर संगमेश्वरचा आमदार म्हणून मी मतदारसंघामध्ये स्वागत करतो. पण या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेची शाखा देखील ओपन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांचा प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये त्याचं काम करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते शाखा उभी करते.